रामराम मंडळी, जमीन विकायची नसते, राखायची असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे विश्लेषण तुम्हाला केलं होतं आणि मला बऱ्याच शेतकरी मित्रांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळालेला आहे. व्हिडिओ चांगल्या प्रकारे लोक बघत आहेत, विचार करत आहेत, मला कमेंट करत आहेत. चांगली गोष्ट आहे, चांगले विचार आहे मित्रांनो. मला अत्यंत आनंद होतो आहे की आपल्या शेतकरी लोकांना माझे विचार थोडेसे पटायला लागले आहेत. पण याच्यामध्ये मित्रांनो बऱ्याच आपल्या 2-3 शेतकरी मित्रांच्या कमेंट आहेत, चांगल्या आहेत. फक्त त्यांचा विचार आहे मित्रांनो की सगळे लोक आपापल्या रीतीनं विचार करत असतात. त्यामुळे दादा की तुम्ही जे म्हणाले ते खरे म्हणाले की पण सगळ्या लोकांचा आपापल्या हिशोबाने विचार असतो, त्यामुळे आपापल्या परिस्थितीनुसार ते जिथे निर्णय घेत असतात. तर शेतकरी मित्रांनो, या छोट्याशा विचारावरती आपण एक छोटासाच मुद्दा तुमच्यापुढे आज या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही खास गोष्टी नाही आहे, पण अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला अत्यंत खास वाटू शकतात आणि या गोष्टीवर तुम्ही थोडासा विचार जर केला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. जर ठरवली तर ही गोष्ट लाख मोलाची आहे आणि जर नाही ठरवली तर तुम्ही या व्हिडिओला स्किप सुद्धा करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण तो विषय मांडूयात की शेती विकायची नाही, कोणत्याही परिस्थितीत शेती विकायची नसते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपापल्या परिस्थितीनुसार प्रत्येक शेतकरी हा निर्णय घेतो, विचार घेतो आणि काही कारणास्तव त्याला शेती विकण्यासाठी मजबूर असतो. त्यामुळे तो विचार म्हणजे शेती विकून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतो, प्लॉटिंग वगैरे घेतो किंवा दुसरीकडे जमीन घेतो. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, याच्यामध्ये सगळ्यात अगोदरचा मुद्दा, तुम्ही जर तुमच्याकडे असलेली शेती विकून जर दुसरीकडे जमीन घेत असाल तर याच्याबद्दल मला काहीच मत नाही. याच्याबद्दल मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की तुम्ही बिंदास करा. जर कधी कधी काय असतं मित्रांनो, आता आमच्या स्वतःकडचा जर विचार केला तर आमच्या भागामध्ये मुबलक पाणी आहे, पाण्याची कमतरता आहे. आमच्याकडची जर 2 एकर जमीन विकून आम्हाला जर पाण्याच्या ठिकाणी 1 एकर जरी जमीन भेटत असेल तरी एका टायमाला तो योग्य निर्णय आहे. पण मित्रांनो, काहीतरी गोष्टी असतात, आपली माय माती, आपली जमीन ह्या सोडून दुसऱ्या सुद्धा गोष्टी असतात. जसं की आपल्याकडचं वातावरण, आपण काढलेलं बालपण, आपली जागा, आपली भूमी, ह्या सुद्धा मित्रांनो गोष्टी असतात. आता अशा हिशोबाने जर आपण विचार केला तर आम्ही सुद्धा आमची जमीन विकायला पाहिजे का? तर मित्रांनो, याचं सरळ उत्तर येते की नाही विकायला पाहिजे. जरी आपल्याला त्याच्यामधून आता उत्पन्न कमी मिळतं आहे आणि एखाद्या टायमाला कधी कधी त्या उत्पन्नाचा सारसुद्धा मिळत नाही. पण मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या मनाशी जोडलेल्या असतात, आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. जसं की एखादं घर विकताना किंवा आपण एखादं घर तोडताना त्या घराच्या प्रत्येक भिंतीमध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये, घराच्या प्रत्येक जागेवर आपली काही ना काही आठवण लपलेली असते. तसं आपल्या प्रत्येक जमिनीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, जमिनीच्या आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये आपली भावना लपलेली असते मित्रांनो. तर जमिनी विकताना आपण ही भावनासुद्धा विकून टाकतो एक हिशोबाने. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, निर्णय घेताना थोडा चांगला निर्णय घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, याचा अर्थ असं समजू नका की मी तुम्हाला काहीतरी दुसऱ्याच टॉपिकवर बोलतोय किंवा मुद्दा मी भटकतोय. शेतकरी मित्रांनो, जमीन विकताना या सगळ्या गोष्टी आपण विकत असतो. त्यामुळे विचार करताना काळजीपूर्वक विचार करा, निश्चित निर्णय करा आणि त्याच नंतर आपली जमीन विका. फक्त एकाच हेतूने, आपल्याला आपल्याकडची जमीन विकून जर दुसरीकडे कुठं जमीन घ्यायची असेल तरच विका. आपल्याला बी जमीन विकून कुठंतरी प्लॉट घ्यायचा आहे किंवा कुठंतरी घर बांधायचं आहे. या हिशोबाने शेतकरी मित्रांनो, तुमचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक सल्लागार म्हणून, तुमचा एक मित्र म्हणून ऐका, तुमच्याकडची असलेली जमीन कृपया विनंती करून विकू नका मित्रांनो. आज तुम्हाला जरी या व्हिडिओ मागचं महत्त्व नाही कळलं तर अजून 5 वर्षांनी तुम्हाला माझ्या बोलण्याचं महत्त्व कळेल, हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या बोलण्याचं महत्त्व कळण्यासाठी मला ते तुम्हाला पटवून देण्याची गरज नाही. पुढील काही येणाऱ्या वर्षामध्ये, आलेल्या काळामध्ये तुम्हाला स्वतःच किंमत कळून जाईल. ज्या टायमाला तुमचा शहरामध्ये एखादा प्लॉट असेल, 1200 स्क्वेअर फूटमध्ये धरू आपण, कमी नाही धरायचा, बिलकुल कमी नाही धरायचा, 1200 स्क्वेअर फूटमध्ये धरू आपण तुमचा प्लॉट. तुम्ही गावाकडची 1 एकर जमीन विकून चांगल्या प्रकारे पैसा तुमच्याकडे आला, तुम्ही गाडे बंगले केले मालक, तुम्ही 1200 स्क्वेअर फूटमध्ये प्लॉट घेतला, तुमचं चांगलं चालू हो, काहीच अडचण नाही तुम्हाला. तुम्ही ज्या ठिकाणी दिवाळीमध्ये 15,000चे फटाकडे आणायचे तिथं 20,000चे आणले, मान्य आहे मित्रांनो, मला मान्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण एखाद्या टायमाला कोरोनासारखा टाईम जर तुमच्यावरती आला तर बळजबरीने तुम्हाला गावाकडे येण्यासाठी कोणतंच साधन राहणार नाही, तुम्हाला गावाकडे येण्यासाठी कोणताच पुरावा राहणार नाही, तुमचं गावाकडे काहीच अस्तित्व राहणार नाही. ह्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला तेव्हाच कळेल ज्या टायमाला कोरोनासारखी एखादी महामारी तुमच्या मागं लागेल ना. आणि हे भविष्यात होणार आहे. आता माझ्या तोंडातून मी नाही बोलत आहे मित्रांनो, असे भरपूर सत्य आहेत आणि अशा भरपूर घटना सापडल्या आहेत, जे करून पुढचा काळ असं सांगतो की आपल्याला एक ना एक दिवस आपल्या मातृभूमीतच मरणं आहेत, आपल्या मातृभूमीतच आपल्याला संपवणं आहे. तर मित्रांनो, विचार करा, ज्या आपल्या शहरी गेलेल्या माणसांचे गावाकडे जमिनी आहेत, त्यांचा गावाकडे काहीतरी प्रॉपर्टी आहे, असे लोक बिनधास्तपणे गावाकडे येऊ शकतात, त्या ठिकाणी ते निवारा करू शकतात. पण ज्या लोकांचं गावाकडे काही अस्तित्वच नाही राहिलं ना मित्रांनो, त्यांच्याकडे गावाकडे येण्यासाठी काही साधन नसतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना फक्त पाण्यावर दिवस काढणं लागतात शहरामध्ये. मित्रांनो, या गोष्टीचा अनुभव तुम्हाला करण्यासाठी तुम्ही हा अनुभव माझ्या बोलण्यातून नाही करणार. हा अनुभव तुम्ही कधी करणार? ज्यावेळेस तुमच्याकडे ही परिस्थिती येणार ना, त्यावेळेस तुम्ही अनुभव करणार. मित्रांनो, माझं अनुभवाचं बोलणं आहे, मी काही तुम्हाला असंच एक काही भटका म्हणून बोलत नाही आहे किंवा काहीतरी माझा व्हिडिओ मला व्हायरल करायचा आहे, मला लाईक्स पाहिजेत, मला सबस्क्रायबर पाहिजेत म्हणून या हेतून तुम्हाला बोलत नाही आहे. हे बोलणं तुम्हाला नंतर आठवण मित्रांनो, अजून 5 वर्षामध्ये, 5च्या नंतर काहीतरी असा काळ येणार आहे 100%, ज्या टायमाला
शेतीचं महत्त्व तर घेणाऱ्या लोकांना कळलेलंच आहे हो, पण शेतकऱ्यांना हे महत्त्व तेव्हाच कळणार आहे ज्या टायमाला शेती नसताना त्याच्यावर या गोष्टीची समस्या निर्माण होईल आणि त्या टायमाला तो गावाकडे यायसाठी बघेल. पण आता गावाकडे आपल्याला एक जमिनीचा कोर पण रिकामा राहिलेला नाही. आपण होती ती जमीन पूर्ण विकलेली आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या डोक्यात, तुमच्या डोक्यात हा विचार येईल ना, त्या टायमाला तुम्हाला रडायला सुद्धा कोपरा रिकामा राहणार नाही. मित्रांनो, या गोष्टीची तुम्ही फक्त दक्षता घ्या. बाकी तुमच्याकडची जमीन तुम्ही विकून जर दुसरीकडे तुम्हाला जमीन घ्यायचा विचार आहे, इकडची 2 एकर विकून जर तिकडे 4 एकर तुमची हो राहिली तर तुम्ही बिनधास्त विकू शकता. तुमच्या या विचाराला मित्रांनो मी पूर्ण सहमत आहे, माझं पूर्ण बहुमत आहे. बाकी मित्रांनो, आपल्या याच्यावरती डिस्कशन करायचं नाही, कोणत्याच विषयावरती बोलायचं नाही. मित्रांनो, फक्त तुमच्या 2-3 आपल्या शेतकरी मित्रांच्या मला कमेंट आल्या होत्या, त्याला एक प्रतिक्रिया म्हणून मी तुम्हाला मित्रांनो हे उत्तर दिलं. कारण माझं तुमच्या जमिनीचं आणि तुमचा विषय असतो, तुमच्याकडे काय परिस्थिती चालू आहे ही मला माहीत नसते, पण जेवढे माझे विचार सांगतात मित्रांनो ते तुमच्यापर्यंत आणण्याचं काम मी करत असतो. आणि आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त काही नाही सापडणार तुम्हाला माझ्याकडे. मी फक्त तुम्हाला हे सांगू शकतो की जमिनीचं महत्त्व काय आहे, आपल्या शेतकऱ्यांनी आपली ही जमीन का विकली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जमीन पुढच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे, आपल्या पिढीसाठी किती महत्त्वाची आहे. आपल्या वडील आजोबांनी, आपल्या बापदादींनी ही जमीन आपल्यापर्यंत आणली आणि जर ही आणलीच नसती तर आज आपली परिस्थिती काय राहिली असती. ह्या हिशोबाने थोडासा विचार करत जा. ह्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली लक्षात येतात. आपण ऑटोमॅटिकली जमीन विकणं थांबवतो. ऑटोमॅटिकली आपल्याला पुढच्या भविष्याचं या ठिकाणी विचार यायला लागतात आणि आपली जमीन आपण वाचून ठेवतो, सांभाळून ठेवतो, साठवून ठेवतो आणि आपल्या जमिनीचा, आपल्या मायभूमीचा, आपल्या मातृभूमीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, काही नका देऊ, काही तुम्ही जमिनीला मागू नका. फक्त जमिनीला हेच मागा की आमचं पोट भरलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारचं पाणी असेल तर तुम्हाला ते सुद्धा मागायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला माहीत आहेत पुढच्या गोष्टी. आधुनिक शेती करा, चांगल्या प्रकारचा व्यवसाय करा, त्याच्यामधून उत्पन्न कमवा, शेतीला एक जोडधंदा करा, शेतीमधून चांगल्या प्रकारचं सेटअप लावून चांगल्या प्रकारचा पैसा करा, गुंतवणूक करा. फक्त आपल्याकडची जमीन फुकू नका, म्हणजे झालं. आपल्याकडची जमीन फुकली ना तर मग शिल्लक काही उरत नाही हो, शिल्लक काही उरत नाही. मग पाहायला डोळे पुसायला कोण नसतं. नंतर जी परिस्थिती येते ना, त्या परिस्थितीला सामोरं येण्यासाठी आपले नातेवाईक, आपले जे मंडळी असतात साईडचे, गावातले लोक, शेजारी पाजारी, आमकू धमकू कोणी कामं येत नसतं. जी आपली मायभूमी असते ना ती कामं येते. त्या टायमाला आपल्याला बरेच ऑप्शन असतात. ज्या टायमाला आपल्याकडे जमीन असते ना आपल्याकडे बरेच ऑप्शन असतात. मित्रांनो, हे थोडं कळकळीचं बोलणं आहे, थोडं भावनात्मक बोलणं आहे. हे तुमच्या जरी आता लक्षात नाही आलं तर पुढील येणाऱ्या काळामध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल की भाऊ आता सांगत होते, पण आपण थोडासा विचार जर त्या टायमाला केला असता तर आपल्याला आता कळलं असतं त्या गोष्टी, आहे की नाही. तर मग अशा गोष्टी असतात. तर इथपर्यंत तुम्ही विचार करा आणि इथपर्यंत विचार केल्यानंतर हे बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी जाताना सांगतो तुम्हाला, ज्या शेतकऱ्यांना माझा विचार थोडासा जरी कुठंतरी मनात धडकतोय ना, वाटतं की बाबा भाऊ खरं बोलतोय, तर शेतकरी मित्रांनो अशा टायमाला तुम्ही कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण मी जे तुम्हाला बडबड करतोय ना, तर हे तुमच्या लक्षात येतं, हे मला पण कळलं पाहिजे. तर तुमच्या ज्यावेळेस मला प्रतिक्रिया येतात ना त्या टायमाला मला चांगलं वाटतं की यार कुठंतरी 10तून 2 किंवा शेतकरी जर आपलं ऐकतात, आपल्याबद्दल थोडा विचार करतात, तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्स्फूर्ती मिळते आणि इथून पुढे असंच चांगल्या प्रकारची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला एकदम चांगल्या प्रकारची गती मिळते. एक चांगल्या प्रकारचा तुमचा पाठिंबा मिळतो, तुमचा सल्ला मिळतो आणि तुमचं जे साह्य मला जर मिळालं तर इथून पुढे सुद्धा तुमच्याकडे असेच चांगल्या प्रकारचे आणि जे काळानुसार बदल झालेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचं मी काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, अजून जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जमीन जुमलंच नाही तर इतर सगळ्या संसाधनावर, आपण योजनांवर, आपल्या जमिनीच्या व्यवसायाबद्दल, जोडधंद्याबद्दल, प्रत्येक योजनेबद्दल तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करत असतो. तर अरविंद ॲग्रोटेक चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमच्या हक्काचं चॅनल आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडंसं विचार तुमच्या मनात जर भटकले असतील तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. आणि जाता परत एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका.